नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? नक्कीच सगळे मजेत असाल. मी पण छान आहे. तर खूप दिवस झाले आपला व्हिडिओ नाही. तर बरेच जणांचे मला मेसेज होते की व्हिडिओ का येत नाही किंवा काय झालं असं. तर व्हिडिओ यासाठी येत नव्हती की सुरुवातीला जवळजवळ आता 1-1.5 महिना झाला आपला व्हिडिओ आलेला नाही. तर त्याला असं कारण होतं की डिसेंबरमध्ये जवळजवळ नोव्हेंबरच्या लास्ट वीकला माझी तब्येत थोडी खराब झाली. तर बॉडी पेन वगैरे होतं, त्याच्यामुळे मी मेडिसिन वगैरे घेऊन ते थोडंसं रिकवर करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याच्याने मला काही फरक जाणवला नाही आणि तब्येत माझी जरा जास्तच खराब झाली. मग नंतर 1 डिसेंबरला माझी तब्येत अचानक खराब झाली आणि मग ब्लड टेस्ट वगैरे केल्या, तर त्यात डेंग्यू आणि टायफॉईड निघाला होता. 2-3 दिवस खूप प्रचंड त्रास झाला. ब्लड टेस्ट वगैरे केल्या नंतर समजलं की डेंग्यू आणि टायफॉईड आहे. तर मग ते ड्रिप्स वगैरे चढवणं, गोळ्या औषधं घेणं, मेडिसिन घेणं हे सगळं चालू होतं. खूप त्रास झाला त्या पिरियडमध्ये. प्रचंड हात पाय वगैरे अंग दुखत होतं. म्हणजे अक्षरशः बेडवरून मी 3 दिवस कंटिन्यू बेडवरून उठलीच नाही, मला इतका त्रास होत होता. तर मग तसंच झालं, 2-3 दिवस निघाले. पण थोडं मग हळूहळू रिकवर होत होतं, थोडं बरं वाटत होतं. पण मग माझी पण एक्सपायर झाली, आईची आई. तर ते पण थोडंसं टेन्शन. आणि कसं असतं ना, इतक्या लांब असतं ना, तर ते जाऊ नाही शकत, त्याचं जास्त अजून वाईट वाटायचं. आजी वारली ते तर वाईट वाटत होतं, पण जाऊ नाही शकत होतं आपण, ते जास्त वाईट वाटायचं की इतक्या लांब आहोत आपण, तर आपण अशा वेळेला जाऊ नाही शकत, तर काय उपयोग बुवा असा आपला असण्याचा. तर म्हणजे माणसाचं शेवटचं दर्शनसुद्धा आपण घेऊ शकत नाही. तर ह्या गोष्टीचं मला खूप गिल्ट होतं, खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा. कारण भरपूर असे माझ्या जवळचे जे नातेवाईक आहेत ना, ते एक्सपायर झाल्यानंतर मला इतका त्रास होतो त्या गोष्टीचा की त्यावेळेला असं वाटतं की नको, हे दुरावाच नको, जवळ असलेलंच बरं. आपण जवळ असलं म्हणजे आपल्याला लगेच जाता येतं. आणि मी जेव्हा पण नेहमी सुट्टीला जायची ना, मी आजीला भेटायला जायची म्हणजे जायची. आम्ही 6 महिन्यातून वगैरे असं जायचो ना घरी, तर आम्ही नेहमी आजीला भेटायला जायचो. आता पण आम्ही मे महिन्यात गेलेलो तेव्हा आजीला भेटून आलो होतो आणि आता परत आम्ही डिसेंबरमध्ये जाणार होतो लास्ट वीकला. तर तेव्हा पण मी प्लॅन केला होता की मी आजीला भेटायला जाईल असं म्हणून. आपण काही नाही, देवाची वेगळंच म्हणतात ना, त्याची आखणी, त्याचं नियोजन वेगळंच असतं. तर मी जायच्या आधीच आजी गेली आणि तिचं काही मला शेवटचं अंत्यदर्शन झालं नाही. त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि परत माझ्या तब्येतीमध्ये थोडंसं अजून परत चेंजेस झाले असं टेन्शनमुळे. म्हणजे तब्येतीमध्येच माझे जवळजवळ 15-20 दिवस गेले. त्याच्यामुळे त्या 15-20 दिवसात मी काहीच शूट केलं नाही. तब्येत पण बरी नाही, त्याच्यात आजी पण वारली. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या, तर मी काहीच शूट केलं नाही. माझं कुठलंच काम त्या पिरियडमध्ये मी झालं नाही. तर त्याच्यामुळे मग आपले व्हिडिओ आले नाही. त्यानंतर मी सुट्टीला गेले. सुट्टीला जवळजवळ 15 दिवस राहिलो. तिथं पण मी केले होते थोडंफार शूट वगैरे. पण सासरी नाही केलं. सासरी काय, कुठंही गावाला जिथं गेलो तिथं मी शूट वगैरे नाही केलं, कारण अजून पाहिजे तेवढं कम्फर्टेबल नाही आणि आपले काही डेली ब्लॉग नाहीत, तर ते शूट करून तुम्हाला दाखवावं. पण तरी काहीतरी माझा छोटासा प्रयत्न असतो की तुम्हाला पण दाखवावं माझी जी जर्नी आहे. म्हणजे जर्नी नाही म्हणता येणार, माझं जे बॅकग्राऊंड आहे, सासर माहेर, आमचा जो परिवार आहे तो कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी दाखवायला मला पण आवडलं असतं. पण काही गोष्टीला थोडंसं कम्फर्टेबल नसतं किंवा मग तेवढी हिंमत नसते ना, अजून सवय नाही आपल्याला सगळ्यांसमोर कॅमेरा धरून उभं राहायची. तर त्याच्यामुळे मग नाही केलं. मी शूट वगैरे केलं होतं, पण मग मी व्हिडिओ डिलीट केले. मी नाही टाकलं, अपलोड वगैरे नाही केलं. मग गावालाच आमचे भरपूर दिवस गेले. पण त्याच्या आधी 2-3 व्हिडिओ जे आहेत ना, मी ते शूट केलेले होते. तर ते मी आता एक एक अपलोड करते. ते शूट करून एडिट वगैरे करून सगळे कंप्लीट होते, पण मी अपलोडच केले नव्हते. त्याच्यामुळे मग आता एक एक व्हिडिओ अपलोड करते मी. तर आता आता मी व्यवस्थित आहे. सगळी माझी परिस्थिती जी इथली ती छान आहे. तर आता मी विचार करते की आता आपल्या कामाला सुरुवात करावी. आपण जे काम हाती घेतलेलं आहे ते काम आपलं पूर्णत्वाला नेण्याचा माझा प्रयत्न आहे. तर असं होतं की याच्यासाठी आपले हे व्हिडिओ आहेत ते आले नव्हते, त्याला कारण हे होतं. सो मी आता एकदम ठणठणीत बरी आहे. सो तुम्हाला सगळ्यांना मी मिस करत होती. आपलं जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांना सगळ्यांना मिस करत होती आणि तुम्ही जे भरभरून प्रेम दिलं आजपर्यंत तसं त्याच्यापुढे पण द्या हीच अपेक्षा करते. तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चॅनलला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचं आहे, जेणेकरून बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत आपले, हाच नाही आपले मागचे जे व्हिडिओ आहेत ना ते पण तुम्ही शेअर करा, म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणींना मदत होते. आता हे झाला आपला व्हिडिओ का येत नव्हता ते.
तर मग आता माझं असं म्हणणं आहे की जे आपण रांगोळीचे मी डिझाईन वगैरे दाखवत होती, रांगोळीबद्दल ज्या काही माहिती मी दिल्या त्या बऱ्याच जणींना आवडल्या, पटलं. आणि बऱ्याच ताईंनी स्वतःचा बिझनेस चालू पण केला. म्हणजे त्यांनी सुरुवात केली की रांगोळी तयार कशी करायची. तर 1-2 ताईंचे मला कॉल पण आले पर्सनली, आणि कॉलवर मला त्यांनी पूर्ण माहिती परत विचारली. मी त्यांना शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला, आणि त्या पण सॅटिस्फाईड झाल्या की तुम्ही आम्हाला माहिती दिली असं म्हणून. तर त्यांना पण छान वाटलं आणि मला पण छान वाटलं की चला कोणीतरी सुरुवात करते आपल्या सांगण्यावरून. तर मस्त वाटलं. तर अजून जरी कोणी नसेल सुरुवात केली तर करा. मी हेच सांगेल. कारण कसं असतं ना, थोडंफार घरात बसून काहीतरी केलं पाहिजे. आता हीच गोष्ट मी रिपीट करणार नाही, पण तरी मला सांगावं असं वाटतं. कारण बऱ्याच ताईंना करायची इच्छा असते, पण त्या परत 2-3 दिवस बोलतात, नंतर परत मागे हटतात, किंवा मग त्यांना विसर पडतो किंवा काय असं. म्हणून जर करायचं असेल तर निश्चितच करा. छान आहे याला स्कोप. सुरुवातीला तुम्ही अगदी थोडं मटेरियल घ्या, थोडंसं त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा पैसा. 500-600 रुपयापर्यंत जरी तुम्ही त्यात खर्च लावला, पैसा लावला, तरी तुम्ही त्याच्यात रांगोळी वगैरे छोटे छोटे पॅचेस तयार करून शिकू शकतात. ज्यावेळेला तुमचा हात साफ होईल त्यावेळेला तुम्ही ऑर्डर घ्यायला सुरुवात करा. तर हा झाला आपल्या रांगोळीचा प्रश्न. तर परत एक तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची मला. माझा तर ऑफलाईन बिझनेस चालूच आहे कपड्यांचा, रिसेलिंग वगैरे करणं, किंवा मग मी घरी पण जो सामान घेते व मागवते तो पण मी ऑफलाईन सेल करत होती. पण आता विचार केला आहे की ऑफलाईन न करता, म्हणजे ऑफलाईन तर चालूच राहील माझा, पण प्लस ऑनलाईन पण आता सोशल मीडियावर आपण आहोत, तर मग तो त्याचा एक फायदा आपल्याला कुठेतरी होईल. आणि सोशल मीडियाचा वापर करून जर आपलं काहीतरी 2 पैसे कमवण्याची संधी मिळत असेल, जसं रांगोळीबद्दल, तसंच हे पण आहे. तर मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे की मी कसा म्हणजे प्रोडक्ट कुठले घेतले, काय दाखवणार आहे. ड्रेस वगैरे, प्रोडक्ट म्हणजे कॉस्मेटिक्स वगैरे नाही, आपले ड्रेस वगैरेच आहेत सगळे, लेडीज वेअर वगैरे. तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची सगळी माहिती देईल, मी कसं स्टार्ट केलं, काय केलं. तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि लाईक करा, आणि कमेंट करा छान छान. सो खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही मला सपोर्ट दिला. इथून पुढे अजून मला जास्तीत जास्त सपोर्ट करा, आणि तुमच्या ताईला इथून इथपर्यंत आणण्याचा थोडासा हातभार लावा. कारण कसं असतं, प्रत्येकाचे खूप प्रयत्न असतात आणि मेहनत पण असते. तर तेच आहे, मेहनत तर मी करतेच आहे, फक्त आता त्याचं फळ मला लवकर मिळेलच ही पण मला अपेक्षा आहे आणि गॅरंटी आहे, कारण मी ते करून दाखवणार आहे. सो चला तर मग, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओला शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग, बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.